नाशिकच्या कळवणमध्ये गेल्या 3 दिवसांपासून 17 संवर्ग पेसा भरती व्हावी यासाठी कळवणमधील आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडला आहे। जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील अशी ठोस भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। अखेर आज प्रशासकीय कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलकांनी ठिय्या मांडला, मात्र शासनाच्या वतीनं अद्यापही कुठलाच निर्णय न आल्यानं आंदोलन नाशिककडे रवाना झाले। या आंदोलनाचा खडतर नेतृत्व करणारे मनोहर गायकवाड, शीतल महाजन, योगेश गायकवाड यांच्या डोळ्यातून अखेर अश्रू अनावर झाले। भाऊक होत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत। गेल्या 3 दिवसापासून जो आंदोलन चालू आहे 17 संवर्ग पेसा भरतीसाठी तो आंदोलन अखेर आज प्रशासकीय कार्यालयाच्या पायऱ्यांवर होता। बेमुदत आंदोलन होता आणि आत्ता कुठेतरी आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली आहे की नाशिकच्या दिशेने हे आंदोलनकर्ते रवाना होत आहे। आपण बघू शकता आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हाती येते। जे आंदोलनकर्ते येते गेल्या 3 दिवसापासून कळवणमध्ये ठिय्या मांडून बसलेले होते ते आंदोलनकर्ते आता कुठेतरी नाशिकच्या दिशेने रवाना होताना आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। आपल्यासोबत आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। आता काय सांगणार आपण? नाशिकच्या दिशेने रवाना होत आहे, शासनाकडून काय आपल्याला प्रतिसाद मिळाला आहे का? शासन स्तरावर काही विचार करण्यात आलाय का? आज आम्हाला 2 दिवस इथं झालेत आणि आमची सगळी कोर कमिटी मनोहर गायकवाड असतील, सुदाम भाऊ असतील, सगळेच सांगण्यासारखी सगळेच आदिवासी संघटना असतील, आम्ही 2 दिवस इथं पाणी पावसात बसून आम्हाला कुठल्याही शासनाचे याच्याने प्रतिसाद आला नाही आणि कुठल्याही काही असं आश्वासन दिलं नाही। म्हणून त्या याच्याने या तीव्र खिचण्यासाठी आम्ही आज नाशिक इथं निघालो। आपण बघत आहोत 3 दिवसापासून जे आंदोलन चालू आहे आदिवासी बांधवांचं, ते आंदोलन कुठेतरी तीव्र होताना दिसत आहे, ते आंदोलन कुठेतरी चिघळताना दिसून येत आहे। अखेर जे काही आंदोलन करत आहेत त्यांनी अखेर निर्णय घेतला आहे नाशिकच्या दिशेने माझी लाडकी बहीण या योजनेसाठी मोठ्या थाटात कार्यक्रम करत आहेत आणि मुख्यमंत्र्यांचीच लाडकी बहीण आज आपल्या हक्कासाठी, आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले, भाऊक झालेले। आपण त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार। हा ताई आज मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडतोय आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीणच आज रस्त्यावर आहे, आपल्या मागण्यांसाठी एक भीक मागत आहे। काय सांगायला सगळ्या संदर्भामध्ये? माझ्या लाडक्या बहिणींना बी विनंती आहे, 1500 रुपये घेऊन आपल्या मुलाबाळांचं कुठंच भविष्य म्हणजे उजाळायला येणार नाहीये। आज तुमचे मुलाबाळा रस्त्यावर उतरले आहेत ना, तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून नाशिकला गेलेले आहेत, तर तुम्ही बघा आपले मुलं कुठं आहेत ना, आपण कुठं आहोत? मुलं रस्त्यावर आहेत, तुम्ही लालपरीत बसून नाशिक आहेत। तर या ठिकाणी बघा आपल्या मुलांचे काय हाल आहे, काय तुमचे हे 1500 रुपये? आम्हाला 1500 रुपये नकोय, आम्हाला महिला आणि ज्या इथून जर न्याय भेटत नसेल यांना मित्रांनो, मी ह्या जगात जगू शकत नाही, तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो। मला एकदम रडू आठवत नाही मित्रांनो। माझ्या बहिणींसाठी, माझ्या मुलासारख्या भावांसाठी एवढा शिकून आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल मित्रांनो तर हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी त्यांच्यासाठी एक नागरिक म्हणून त्यांच्या मागे जिथे जातील तिथे मी जायला तयार आहे मित्रांनो। आणि माझ्या त्यांची वेळ घेऊन हा पेसा भरतीचा मार्ग कसा लवकर मार्गी लागेल म्हणजे विषय संपुष्टात या संदर्भात एक मीटिंग लावायची। त्या मीटिंगमध्ये जे आंदोलक आहेत, आंदोलकांचे प्रतिनिधी, काही असं मोजके सामाजिक कार्यकर्त्याच्या एकत्र येऊन आणि मंत्रालयात बैठक लावण्याचं नियोजन आमदार नितीन भाऊ पवार यांनी केलं आहे। कालच ते पत्र मंत्रालयात एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांना आणि अजितदादांना भाऊंनी दिलेलं आहे। ते पत्रसुद्धा भाऊने व्हायरल केलेलं आहे, काही आपल्या यूट्यूब चॅनल फिरत आहे। ते भाऊ आंदोलनाला आले नाही असं काय, याच कामासाठी मुंबईत आहे। पुन्हा एकदा आमदार नितीन भाऊ पवार आणि नाशिक जिल्ह्यात जेवढे आदिवासी आमदार आहे ते आत्ता कदाचित त्यांची चर्चा सुरू चालली असेल, त्यांनासुद्धा या पेसा भरतीचा खूप अत्यंत खेद वाटतो आणि त्यांना सुद्धा वाईट। आता काल ताई या ठिकाणी ज्यावेळेस आल्या, ताईंनी असं सांगितलं की मी उद्या जे काही सरपंच बांधव आहे त्या सरपंच बांधवांना या ठिकाणी पाठवते आणि आपल्या कालच त्या पाठिंबा देऊन त्या या ठिकाणी येऊन गेल्या। त्यांनी आधी सांगताना सांगितलं की मी एक आदिवासी महिला म्हणून या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेली आहे आणि उद्या जेवढ्या सरपंचांना शक्य होईल तेवढ्या सरपंचांना मी या ठिकाणी
उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाठवेल. तर त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी काही सरपंचांना या ठिकाणी आदिवासी समाज म्हणूनच ते पण आलेले असतील असं मला वाटतं आणि ते सर्व या ठिकाणी येऊन गेले. आणि आम्हाला काय हौस नाही रस्त्यावर उतरून आणि हे उद्योग करायचे, कारण आम्ही शिकलेले आहोत, आम्हाला समजते कायदा आणि सुव्यवस्था काय असते आणि कसे असते. परंतु जर आमच्या हक्काच्या नोकऱ्या जर आम्हाला भेटत नसतील तर साहजिकच आहे ना, कोणाच्याही डोळ्यात पाणी येणारच आहेत. समोर आमच्या नोकऱ्या आहेत आणि आम्हाला जर नोकऱ्यांपासून हिरावलं जात असेल तर साहजिकच अश्रू कोणाला येणार. कारण राजकारणामध्ये इथं आंदोलनामध्ये लोक येतात, ज्याची त्याची पोळी शेकण्याचं काम करतायत, यायचं पाठिंबा द्यायचा, बाजूला निघून जायचं, नंतर कोणीतरी येतं त्रास देतं, ते आंदोलन चिघळण्याचं काम होत आहे. याचं आंदोलन आहे, यांचं सपोर्ट आहे म्हणून हे त्यांच्याच बाजूने करतात असं काहीच याच्यामध्ये काही संबंध नाही. सगळ्या लोकप्रतिनिधी असतील जे या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पुढं प्रतिनिधित्व करत असतील त्या सर्वांचं यामध्ये स्वागत आहे, कारण सगळ्यांचं श्रेय या ठिकाणी लागणार आहे आणि सर्व आदिवासी समाजासाठी सर्वांचं हे देणं आहे, समाजाप्रती त्यांचं देणं आहे आणि ते त्यांनी निभावं असं आम्ही म्हणतो. प्रत्येकाने लढावं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. उलगुलान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक.